भटके कुत्रे, नवी जल अमृत योजना, रस्ता दुरुस्तीसह इतर समस्यांची पूर्तता करा। आजरा अन्याय निवारण समितीची प्रशासनासह बैठक। शहरातील समस्या सोडवण्यासाठी लवकर कार्यवाहीचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन। आजरा शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढलेला त्रास, नवी जल अमृत योजना कार्यवाही तसंच शहरातील रस्ता दुरुस्ती आणि इतर समस्यांबाबत आजरा अन्याय निवारण समितीनं आजरा नगरपंचायत प्रशासनाशी बैठक घेऊन लक्ष वेधलं। या बैठकीत समितीकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनातील विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली। आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या प्रतिनिधींनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसमोर या समस्या मांडल्या। बैठकीदरम्यान शहर आणि उपनगरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत मुख्य चर्चा झाली। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात समितीनं सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं होतं, परंतु नगरपंचायतच्या विनंतीनंतर ते स्थगित करण्यात आलं। तरी देखील कार्यवाही झाली नसल्यानं समितीनं याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। मुख्याधिकारी यांनी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल असं आश्वासन दिलं। तसंच शहरातील नवी जल अमृत योजनेबाबत समितीनं माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहिती संदर्भात 2 ते 3 दिवसात आवश्यक कागदपत्र देण्यात येतील असं मुख्याधिकारी यांनी सांगितलं। सध्या शहरातील विविध भागात सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामं सुरू आहेत। समितीकडून सुचवण्यात आलं की पाणीपुरवठा योजनेतील पाणी प्रत्येक घरात योग्य दाबानं पोहोचत असल्याची खातरजमा झाल्यानंतरच रस्त्यांचं बांधकाम करावं। यावर मुख्याधिकारी यांनी पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यांचं बांधकाम सुरू केलं जाईल अशी खात्री दिली। तसंच जुन्या पाईपलाईनमधून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्यानं पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार समितीकडून करण्यात आली। यावर मुख्याधिकारी यांनी तातडीनं गळती दूर करून पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली जाईल असं आश्वासन दिलं। या बैठकीत प्रशासनानं नवीन पाणीपुरवठा योजना तातडीनं पूर्ण करून शहरातील प्रत्येक घरात शुद्ध आणि पुरेशा दाबानं पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली। प्रशासन आणि समिती सदस्यांच्या उपस्थितीत बैठक सकारात्मक आणि विधायक वातावरणात पार पडली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।